Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यास कल. सूत्रांची माहिती. शरद पवार अंतिम निर्णय घेणार. मोदी शहा बाह्य शक्ती विरोधी पक्ष अडचणीत निर्माण करतायत. विरोधी पक्षांना अडचण निर्माण करतायत. जातीय धर्मांध शक्तींसोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा. तर स्वतःच्या पक्षाकडे बघावं, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमुळे दौऱ्याला महत्त्व. एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची ही शक्यता. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद. राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच. आज सर्व खासदार शहांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्र पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच आव्हान. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याचीही मागणी. नोटीस संदर्भात पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून शोध घेतला जाणार. मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे. सुनेत्र पवार कधीतरी राज्याचे मुख्यमंत्री या नक्कीच होतील. मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू. अनिल पाटील यांचं सूचक विधान. नाशिकमधील 15 नगरसेवकांना बुधवारी मातोश्री निवासस्थानी बोलावणं. ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे बैठक घेणार. 10 ते 12 नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चेनंतर ठाकरे अलर्ट मोडवर. पिंपरीच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी स्थापन. महिनाभरात प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश. प्रकरणी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. 2 अधिकाऱ्यांवर कारवाई. पुण्यामध्ये उद्यापासून पुन्हा पाणी कपात. दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती. धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी निर्णय. भंडारा शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद. जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. राज्यामध्ये 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणि प्रभावशाली अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहे आणि याच्याच परिणामामुळे आता मान्सून निष्क्रिय झाल्याची माहिती. पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीशी संबंधित व्यक्तींवर एटीएसची धडक कारवाई. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये महाराष्ट्र एटीएसचे छापे. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी. तर चिपळूणमधून एका संशयिताला अटक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.